हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण बोलूया आपल्याविषयी. तर बघा, आपलं लग्न झालं आणि आपण सासरी आलो तेव्हापासून किचन आपलं, काही नसलं तरी किचन आपलं, किचनची भिंत जरी आपली नसली तरी किचन आपलं. आणि आपण अगदी दिवस निघाला की किचन, झोपेपर्यंत किचन, एवढंच आपलं असते. तेच रुटीन ठेवलं. आपण आपल्या रुटीनमध्ये चेंज केलं नाही, पण आपल्या बॉडीने मात्र चेंज केलं. जसं जसं वय होत आहे तसं तशी आपली बॉडी चेंज करत आहे. आधी गुडघे आपल्याला सांगत नव्हते, पण आत्ता सांगायला लागले. कटकट कटकट आवाज येते, पाठ दुखायला लागली, कंबर दुखायला लागली, हे सगळे आजार आपल्याला येत आहे. पण आपण बॉडीचं रुटीन चेंज करत नाही आहे. आणि मैत्रिणींनो, जर आपण असंच ठेवलं तर दवाखाना आपल्या मागे लागेल. मग तेच चक्रा दवाखान्याच्या आणि रेस्ट झाल्यानंतर परत किचन येणारच आहे, किचन सुटणार नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हायला पाहिजे आपण. जर काही आपल्या गुडघे कंबर जर आपल्याला काही सांगत आहे तर त्याच्यावर इलाज, त्याच्यावर औषधी हे एकमात्र उपाय आहे, ते आपण केलं पाहिजे. कारण जसं वय होईल आजारी पडून आपलं करायसाठी सगळेच तयार राहतील, गॅरंटी नाही. त्यामुळे जसं आपल्या बॉडीनं रुटीन चेंज केलं तसं आता आपल्याला पण रुटीन चेंज करणं गरजेचं आहे. जे काही घटक आपल्या शरीरात पाहिजे, जे काही विटॅमिन आहे, कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, हे वयोमानानं तसंच कमी होते आणि आपण त्यावर उपाय करत नाही. आणि मग सगळे आजार आपल्या शरीरात येऊन बसतात. त्यामुळे वेळेत सावध व्हा. कॅल्शियम, विटॅमिन जे काही खायचं आहे ते खा. किचनमध्ये काम करायचं आहे, कामही करा. जास्त झाला आराम करा, परत लागा, पण शरीरावर लक्ष द्या. कारण शरीर जर आपण सांभाळलं, आपलं शरीर जपलं, तरच आपण आनंदी सुखी राहू आणि आपल्यापासून दुसरे पण सुखी आनंदी राहतील. नेहमी जर आजारी पडलं तर घरातले कंटाळतात. त्यामुळे सावध, जेवण खावण, आराम आणि मस्त आनंदी जीवन जगा. बरोबर की नाही? जर पटलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच कमेंट्स करा.